जीवनामध्ये जोडपं लावण्यासाठी अनंत जन्म ते पुण्य आहे. सुमती ताईने अम्मांचं आई साहेबांचं दुःख, आपलं गुरुरे महाराजांचं दुःख, गेल्याचं दुःख लपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आई साहेबांच्या कानावर बातमी लवकर जाऊ नये, त्यांना दुःख होईल आपले मालक गेले तसं. आणि बघता बघता रात्र झाली. रात्रभर भजन, पाठी काकडा, गोड भगवंताला हळवणी केली. का हो तुम्ही निश्चिंतीने निजले तिहारी, मानिले सुखामी चुकाई शापारी, उठा सावध भावे क्षमू सकाळा जयाची वासना तया तैसे बोला गोड तांगडा चालला पाठी. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा, दर्शन द्या सगळा, झाला उदय सरली निद्रेची वेळा. उठा उठा साधू संत साधा आपुले हिता, आपुले हित गेला हाणार देहा, गेला गेला हाणार देहा बघा कैचा भगवंता. असा गोड तांगडा चालू झाला. आणि अचानक अम्मांच्या कानावर आपले मालक, आपले पतिराज, आपलं सर्वस्व, आपलं सौभाग्य गेल्याची बातमी त्या माऊलीच्या कानावर पडली. काय दुःखाचा डोंगर कोसळला. शेवटी मनुष्य दुःख झालं, ओक्साबोक्सी रडू लागल्या. आणि तरी तेवढ्या दुःखातून काय अधिकार असेल त्या माऊलीचा, काय अधिकार असेल. नीता ताईकडून करंडा मागवला. करंडा कुंकवाचा. मी एका पतिव्रतेचं तुम्हाला चरित्र सांगतो. करंडा मागवला. पतिव्रतेची काय ताकद असते. करंडा मागवला. आपले मालक गेलेत असं कळल्याबरोबर करंडा मागवला. कपाळ भरून कुंकू लावलं महाराज. कारण आपले मालक गेल्यापासून 3 दिवस स्त्री आहे वाचते. किती दिवस? 3 दिवस ती आहे वाचते. जोपर्यंत सावडत नाही तोपर्यंत. दुसरा दिवस होता. कपाळ भरून कुंकू लावलं आई साहेबांनी आणि महाराजांच्या चरणावर जाऊन डोकं टेकवलं. गळगळ 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 असूनच्या धारा वाहतात. पांडुरंगाचं चिंतन चालू आहे. पांडुरंगा माय बापा दीनवत्सला माय बापा करुणा करा माय बापा प्रेम मूर्ती माय बापा. गोड भजन चालू. काय अधिकार महान होता त्यांचा महाराज. भजन करत महाराज तेवढ्याच तेवढं दुःख बाजूला ठेवून त्या माता मौली महाराज आपल्या पतिराजांच्या चरणावर आपला देह सोडून दिला महाराज. पतिव्रतेचे व्रताराच्या वर्तमाने. एखाद्या खानदानी पद्धतीचं जगणं कसं असतं हे आहे सांगतात. व्रताराच्या वर्तमान. आपल्या पतीचा जसा वर्तमान आहे, आपल्या पतीची जशी वर्तमान स्थिती आहे, त्याच स्थितीमध्ये जीवन जगणं कमी जास्त अजिबात नाही. बरं का? अजिबात नाही, अजिबात नाही. जेवढा अधिकार महाराजांचा तेवढीच विल पॉवर आई साहेबांची. तेवढाच अधिकार त्या मातेचा. पतिव्रतेचे जिने व्रताराच्या वर्तमान. म्हणून संतांचा भूतकाळ साधकाचा वर्तमान असला पाहिजे. संतांचा वर्तमान हा साधकाचा भविष्यकाळ असला पाहिजे. गुरुरे चैतन्य महाराज वाक्य सांगितले. मी जे इथं बोलते ते सर्व त्यांचं श्रवण केले. म्हणून हा अधिकार त्यांचा महाराज. तुका मने पती व्रता तिचे देवा
तिची देवावरील सत्ता. अजून एक प्रमाण पतिव्रतेचे 6 व्रतार प्रमाण